सो मला वाटतं ते सगळेजण म्हणतात की असं काहीतरी ग्रँड एक्सपिरियन्स आहे. तो मला वाटतं की दशावतार ची स्क्रिप्ट त्याच्यात तो ग्रँजर होता. आउट ऑफ द वर्ल्ड जाऊन म्हणजे मुद्दामून त्याला ग्रँड करण्याचा प्रयत्न केला नाही. त्याच्यामध्ये बरेच रात्रीचे सीन्स होते, जंगलातले सीन होते. सो मला वाटतं ते सगळेजण म्हणतात की असं काहीतरी ग्रँड एक्सपिरियन्स आहे. तो मला वाटतं की ते जे नाईट्स आहेत ना ते सगळ्यांना अपील होतात. कारण जनरली नाही तर आपण ज्या बजेट्समध्ये आपण काम करत असतो त्याच्यामधले जे सिलेक्टिव्ह लाईट्स वापरून एका सर्टन एरियाचं आपण लाईटअप करून शूट करतो, त्यामुळे तो फील येत नाही त्या एक्सपान्सचा. सो तो एक मला वाटतं मेजर फॅक्टर आहे. त्याच्यामध्ये असलेले लोकेशन्स जे आहेत ते जंगल असेल, नंतर दशावताराचे परफॉर्मन्सेस होते, नंतर खाडीमध्ये शूट करायचं होतं. तर जिथे जिथे शक्य होतं ना, तर आम्ही थोडासा डिफिकल्ट जो ऑप्शन होता ना तो चूज करत गेलो. म्हणजे आम्ही कुठेही म्हणजे ते सुबोधचं सुद्धा तोच नेचर आहे. म्हणजे वी टेक रिस्क. कदाचित फसलं असतं ते, पण आम्ही त्याचा तो ग्रँजर मेंटेन करण्यासाठी म्हणून फक्त ती स्केल कुठे पण त्याला नॅरो डाऊन केलं नाही. किंवा शूट करताना सुद्धा 360 आपल्याला शूट करता येईल, असं नाही की फक्त एकाच अँगलमधून आपण शूट करतो. सो ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या